नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे सांगवी गावामध्ये प्रगतशील शेतकरी योगेश कुंभार यांची वॉटर कंडिशनर संदर्भामध्ये मुलाखत घेण्यासाठी. नमस्कार. नमस्कार सर. आपला परिचय सांगा. मी योगेश लक्ष्मण कुंभार, राहणार सांगवी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. साधारण तुम्ही आपलं वॉटर कंडिशनर किती दिवसापासून वापरत आहे? 1 ते 1.5 वर्ष झाले बसून. अच्छा. वॉटर कंडिशनर काय रोपट जाणवलं तुम्हाला साधारणपणे? साधारण म्हणजे आता तुम्ही बघू शकता आपल्या याचं पीक आहे टोमॅटोचं. तर माझे जे पहिले पाणी दिल्यानंतर हे जमिनीचे जे क्षारांचं जे आहे ना पूर्णपणे बाहेर यायचे याच्यातून. अच्छा. आणि ऊसाचे पीक पण तुम्ही पाहू शकता. इकडं सोयाबीन आहे, मिरची आहे शेजारी. अच्छा. आणि घरात जे नळ बसवले होते ते पूर्णपणे लॉक होऊन जायचे. अच्छा. ते दर 8-15 दिवसाला त्याच्या सल्फ्युरिकचे डब्यांमध्ये बुडून मग ते स्वच्छ करावं लागायचे आणि तुटून पण जायचे नळ. एवढं प्रमाणात क्षार होते आपल्या. हे कंडिशनर बसवल्यापासून तुमचं 90 नाही 99% असं म्हणाल. 99% मला त्याचा आज 1.5 वर्ष झाली एकदाही त्या नळाला खोलावं लागलं नाही मला. साधारण तुम्ही आता कोणकोणती पिकं घेतले वॉटर कंडिशनर बसवल्यापासून? वॉटर कंडिशनर बसवल्यापासून मी मिरची घेतली, सोयाबीन घेतलं, त्याच्यानंतर ऊस आहे माझ्याकडे. ऊसाला पण मस्त कोथिंबीर आहे. अच्छा. आणि असे माझ्याकडे भरपूर इतर पिकं. कांदा पिकाला पण छान. कांद्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? कांद्याला छान रिझल्ट वाटला मला. भागामध्ये जर बघितलं गेलं तर पाण्यात जास्त पाणी असल्यामुळे जे जमिनी शारपड झाले, तुम्हाला कांद्यामध्ये किती उत्पादन मिळालं? कांद्यामध्ये मला 1 बिघा 4 ते 5 गुंठे क्षेत्र आहे. त्याच्यात मला 4.5 ट्रॅक्टर कांदे निघाले. 4.5 कांदे निघाले. अच्छा. म्हणजे विक्रमी उत्पादन मिळालं. विक्रमी. आणि जो काही करपा वगैरे येत होता त्याच्यावरती काय? करपा वगैरेचं प्रमाण पण कमीच होतं. जास्त औषधांचे स्प्रे नाही घ्यावं लागले मला. अच्छा. लिमिटेड मध्येच थोडक्यात आपलं लो बजेट शेती सारखं असं. लो बजेट शेती. साधारणपणे वॉटर कंडिशनर बसवण्याच्या आधी आणि वॉटर कंडिशनर बसवल्यानंतर म्हणजे 1.5 वर्षाच्या आधी 1.5 वर्षाच्या आता नेमकं उत्पन्नात किती बदल वाटला? नेमकं काय तुम्ही सांगू शकता? उत्पन्नात बऱ्यापैकी म्हणजे मला आहे ना 70-75% जमिनीचा 6 महिन्यानंतर म्हणजे तुम्ही पीक पाहू शकता. त्याच्यावरूनच तुम्हाला अंदाज येईल बा. असं एवढा बदल झालाय माझी जमीन. म्हणजे खर्चात पण बदल झाला. शेजारी आपली जमीन आहे त्यांच्याकडे त्यांनी कंडिशनर नाही बसवलेलं. तर पूर्णपणे अशी सफेद होऊन जाते. पूर्ण उन्हाळ्याची ना पूर्ण ते जमिनीच्या असं क्षारांचा थर राहतो. आपल्याकडे दिसत नाही तो प्रकार. शेजारी पिकात आपल्या पिकात फरक राहतो भरपूर फरक राहतो. तुम्ही 1.5 वर्षामध्ये तुम्हाला आपल्या कंपनीची सर्व्हिस वगैरे कशी वाटली? सर्व्हिस एकच नंबर. माझं मशीन एकदा खराब झालं होतं. अच्छा. तर मी एक फोन केल्यानंतर लगेच मला दुसऱ्या दिवशी मशीन साहेबांनी म्हणजे त्याचा काय प्रॉब्लेम व्हायला होता मला कळलं नाही. साहेबांना ते आले होते, त्यांनी पाहिलं, त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी नवीन मशीन एवढं महागाचं 45-50 हजार मशीन दुसऱ्या दिवशी नवीन बसून दिलं मला. म्हणजे सर्व्हिस एकच नंबर, काहीच अडचण नाही. अच्छा. म्हणजे साधारणपणे तुमच्या या परिसरामध्ये तुम्ही त्यावेळेस किती जणांनी मशीन घेतलं होतं? आम्ही जवळजवळ 11 जणांनी मशीन, 10 ते 11 जणांनी मशीन घेतलं. तरी मित्रांनो 10 ते 11 शेतकऱ्यांनी एकत्रित काहींनी भाजीपाला पिकासाठी घेतलं होतं, काही द्राक्ष बागासाठी घेतलं, काही ऊसासाठी, काही डाळिंबासाठी घेतलं होतं. आता ते 11 जणांचे पण उत्पादन आणि एकदम समाधानी आहे सर्व. अच्छा. आणि तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये साधारणपणे एक आम्ही सांगितलंय की 400-500 मशीन बसवलेले. मग तुम्ही वॉटर कंडिशनर घेण्याच्या अगोदर त्या शेतकऱ्यांकडे जाऊन आलते का कशा पद्धतीने तुम्ही? त्यांचे अनुभव आणि त्यांच्याकडे जाऊन आलो, त्यांचे प्लॉट व्हिजिट केले, आम्ही बघितले त्यांचे काय आणि आपण पण बसवल्यानंतर लगेचच लक्षात आलं ना. त्या गावामध्ये कोणी पहिल्यांदा बसवलं होतं का? आमच्या गावात इथं अक्षय रायते म्हणून त्यांनी बसवलं होतं 6 महिने आधी. अच्छा. त्याच्यानंतर खाली दत्तात्रय घुमरे त्यांनी बसवलं होतं. अच्छा. आज त्यांचं बघूनच आम्ही पण त्यांच्याकडे पण आधी. म्हणजे साधारण शेतकरी मित्रांनो सांगवी या गावामध्ये म्हणजे छोटस गाव आहे गंगेच्या तीरावरती, तरी साधारणपणे 50 ते 55 मशीन बसवलेले. म्हणजे किती घर आहे तुमच्यावाले? सगळे जास्तीत जास्त 1,500-2,000 म्हणजे 1.5-2 वर्षामध्ये 50 ते 70 मशीन आपण या ठिकाणी बसवलेले. साधारणपणे आम्हाला मुळी दाखवा व्हिडिओ मध्ये. व्हाईट रोड दाखवा. 1 मिनिट म्हणून हा बदल रोड झोनचा. म्हणजे खूपच ऍक्टिव्ह प्रमाणात व्हाईट रोड. अच्छा. झाडच होईल रोडचा. मस्त रिपोर्ट.
तुम्ही काय सांगशाल आता शेतकरी मित्रांना की बघितल्यानंतर जे ते औषधांवरती जास्त खर्च करतात, म्हणजे कोणाच्या लक्षात येत नाही की आपली जमीन आजारी का पाणी आजारी, जो तो जातो नवीन पिकं आणतो, नवीन डॉक्टर, नवीन दुकानदार आणि खर्च नवीन पद्धतीने करतो. प्रत्येक जण म्हणतं की नाही हे औषध मार, ते औषध मार आणि तुला उत्पन्न मिळेल, पण हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही की आपली जमीन आणि पाणी आजारी झाली. मग तुम्ही शेतकऱ्यांना अशा काय सल्ला देशाल, तर त्या पद्धतीने तुम्हाला जसा अनुभव आला तसं तुम्ही काय शेतकऱ्यांना सांगू शकता? आधी आम्ही पण टाक सल्फर, टाक युरिया, टाक DAP असं करून करून जमिनीचा फार नाश करून टाकला होता. पण जेव्हा आम्ही कंडिशनर बसवलं तेव्हापासून आहे ना बऱ्याच प्रमाणात रासायनिक खतांचं म्हणजे जे खत जे दिले होते ते जमिनीला क्षारपणा वगैरे कमी येतोय, जमिनीत क्षारांचं प्रमाण कमी झालं, त्याच्यामुळे उत्पन्नाला 90-95% फरक पडलेला आहे आम्हाला. असं कंपनी असा दावा करीत असते की वॉटर कंडिशनर बसवल्यानंतर 30 ते 35% उत्पादन वाढतंच. तुम्हाला नेमकं वाढलं का कशा पद्धतीने? नाही, वाढलं चांगल्यापैकी उत्पन्नात आम्हाला बदल दिसून आलेला आहे. तुम्ही बघू शकता मागे पण सोयाबीन बघू शकता सर. सोयाबीनचं तुम्ही बघा प्लॉट, त्याला एक माल नाही, फक्त एकच गोणी 1.5 एकराला एक गोणी मालाची टाकलेली पेरून, ती पण त्याच्यावर काहीच नाही टाकलेलं आणि रेग्युलर पाणी आपलं बस, स्प्रे पण नाही काही त्याला. म्हणजे आता आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही 15,000 ते 20,000 शेतकऱ्यांनी बसवलेले, म्हणजे ते एकदम सार्थक. हो, सार्थक विषयच नाही एकदम. आणि शेतकऱ्यांनी ना बसवले पाहिजे, काळाची गरज आहे ती, बसवणं गरजेचं आहे. तुम्ही इतर खर्च भरपूर करता रासायनिकाचे त्याच्यावर, पण जमिनीचा पोत जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा असेल तर पाणी गरजेचं आहे, व्यवस्थित पाणी गेलं पाहिजे. जसं आपल्याला क्षारांपासून त्रास होतो तसं जमिनीला पण त्रास होतोय. जसं आपण घरामध्ये फिल्टर पाणी पितोय, महाराष्ट्रामध्ये ॲक्वागार्ड गरजेचं कंपल्सरी झालं, तसं शेतीनं सुद्धा गरजेचं आहे. अच्छा, आता ह्यो जो परिसर आहे हा पूर्ण क्षारपट परिसर आहे, पूर्ण क्षार. म्हणजे इकडे बघितलं पाणी तोंडात धरत नाही, कमीत कमी 2000 TDS आहे, 9.5 pH पाण्याचं. अरे बाप, असं पाणी आमचं. एवढं ह्याच्यातून पाणी जर पेलं तर त्या माणसाला 1 महिन्यात मोठ काढवाना 100%. एवढं हो, लय खतरनाक पाणी. अच्छा, चला आपल्याला खाली प्लॉट चला. साधारण किती दिवस प्लॉट झाला या? हा आपल्याला 1.5-2 महिन्याचा. सेटिंग वगैरे हा एकदम मस्त आहे, सेटिंग वगैरे. साईज पण चांगली आहे. बांधणी चालू आहे आता सध्या. आणि जमीन सुद्धा जर बघितलं पूर्वी असं इथपर्यंत रूट आलेले, रूट बाहेर निघलंय पार, रूट बाहेर निघलंय पार. याच्या आधी कधी अशी मुळी पाहिली होती? नाही, कधीच नाही. मुळी दिसते खूपच प्रमाणात मुळी आणि भुसभुशीतपणा पण जमिनीला. आता जर बघितलं एवढ्या पावसाच्या मानानं खूप जमीन कडक व्हायला पाहिजे. बरोबर. एकंदर तुम्ही या वॉटर कंडिशनर पासून हो बांधल्यानंतर अजून सुंदर दिसते. मला तरी मी पहिलंच वर्ष आहे माझं टोमॅटो शेतीचं. अच्छा, मला एवढा अनुभव नाही आणि एकदम साधे औषध मारले मी. M45 Z78 असं आंतरपाळी एक नाही, फक्त एक प्रॉफाईट आणि त्याच्याबरोबर प्रॉफाईट आणि एक भुरीचं औषध होतं काहीतरी. अच्छा, असे 1-2 स्प्रे चांगले झालेले. 2 स्प्रे मध्ये एवढ्या प्रमाणात? हा, इथपर्यंत आणलंय मी आता. इथून पुढचं आता 4-5 फवारण्यामध्ये लिक्विड पण 1-2 ते 3 वेळेस लिक्विड दिलं या प्लॉटला. तसं पाणी जर सुद्धा असेल ना तर ते पाणीच एक अमृतासारखं लिक्विड सारखं काम करत असतं. जसं आपण थकून आल्यानंतर ग्लास भर पाणी पितो आणि एक चांगल्या पद्धतीनं बरं वाटतं, तशा प्रमाणात पिकांना सुद्धा पाण्याची खूप चांगल्या पाण्याची गरज असते. आणि आपण जे दिवसेंदिवस वॉटर सोल्युबल देतोय किंवा जे काही रासायनिक खत देतोय यानं अजून जमीन आणि पाणी खराब होत चाललंय. तुम्ही काय सांगशाल अजून शेतकऱ्यांना याच वॉटर कंडिशनर संदर्भात? नाही, वॉटर कंडिशनर बसवलं पाहिजे. आता माझे मित्र आहे. अच्छा, तर मित्रांचे कमीत कमी 1 डोस 2-2 हजार लिक्विडचा आहे. आपण त्यांच्या बरोबरीनेच आहे, तरी आपण म्हणजे एकदम साधे औषध आणि 1-2-3 काय असेल ते. बेसलला सुद्धा मी सांगतो तुम्हाला, मायक्रोन्यूट्रन काही टाकेल नाही या प्लॉट. एकदम खरं सांगतो मी तुम्हाला.
तरी पण एवढ्या व्यवस्थित याच्यात आणि आपण नाही का पूर्वी क्षारयुक्त पाणी असेल तर हम्म. पीएच मेंटेन साठी हा. डेकोरस हा, हा, सायट्रिक ऍसिड हा, असतं हे टाकायची गरज हा, होती. हा, आता हा. तुम्हाला काय वाटतं ते नाही. टाकण्याची गरज नाही पडते काही का? गरज नाही. तुम्ही थोडंफार प्रमाणात टाकताय? मी आहे ना लिंबू पिळतो डायरेक्ट. हा, लिंबू पिळतो. हा बस. पण मला वाटत नाही गरज. पाणी जर भरून ठेवलं हा. 1-2-3 तास अच्छा, तर ते काही अडचण देत नाही असं. पूर्वीसारखं आता दिसत नाही. पूर्वी म्हणजे ना मी पानाच्या कड आहे ना हे क्षारांमुळं का काय कशामुळे कळत नव्हतं. करपून पण इकडे प्लॉट होते ना पूर्णपणे बागाचे प्लॉट जमतीच नाही ना प्लॉट तोडून टाकले वरती हा, बघा हे तुम्ही. पूर्ण द्राक्षाचं हा, पट्टा होता. द्राक्षाचं द्राक्ष पट्टा. पूर्ण कटिंग काढून टाकावं लागेल. 80% द्राक्ष कटिंग Cutting झालं. सांगवी या हम्म. गावाचं द्राक्ष प्रसिद्ध होते द्राक्ष. कडा येऊन जात होता. कडाला आहे ना ते क्षारांमुळे काय ना अति प्रमाणात तर ते पूर्ण Chloride जळून uptake होतं. क्लोराईड अपटेक कॅल्शियम क्लोराईड जर पाण्यामध्ये असेल तर ते अपटेक होतं Uptake आणि होतं. ते फॉस्फरस सोबत नेहमी अपटेक होत असतं. आपण अशा वेळेस काय देतो फॉस्फरिक ऍसिड देतो. फॉस्फरिक फॉस्फरिक ऍसिड अजून ते अपटेक होतं क्लोराईड आणि अजून त्याची क्रॉचिंग दिसत असते. हा जास्त प्रमाणात. म्हणजे तुम्ही एकंदर आमच्या वॉटर कंडिशन एकदम समाधानी मस्त एकदम. शेतकरी मित्रांनो सांगायला आनंद होतो की 1.5 वर्षामध्ये या शेतकऱ्याने 2 पिकं घेतले. त्याच्यामध्ये खरीप आणि रब्बीच्या हंगामामध्ये अतिशय यशस्वी पद्धतीनं आणि कमी खर्चामध्ये कमी मॅनेजमेंटमध्ये हे उत्पादन घेतलंय. जर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या कालखंडामध्ये आपण कमी खर्चामध्ये आणि जास्त उत्पादन जर घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला मातीवरती आणि पाण्यावरती काम करावं लागेल. पाण्यावरती काम करत असताना वॉटर कंडिशनर बसवणे कंपल्सरीचे आणि मातीवरती काम करत असताना सेंद्रिय शेती करणं ही काळाची गरज आहे. धन्यवाद.